नमस्कार मित्रांनो, नर्सिंग डिकोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्लिनिकल अपडेट्सबद्दल बोलणार आहोत, खास करून गर्भधारणेतील टीबी आणि हायपरटेन्शनबद्दल. हे थोडे क्लिष्ट विषय आहेत, पण आपण त्यांना एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक प्रश्न विचारतो, मेडिकल सायन्समध्ये असं कधी होतं का की जे सर्वोत्तम उत्तर आहे तेच चुकीचं ठरतं? हो, असं होतं. आणि आज आपण अशाच काही महत्त्वाच्या अपडेट्सबद्दल बोलणार आहोत, जिथे संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. चला बघूया हे कोडं कसं सुटतंय. सगळ्यात आधी आपण बोलूया टीबीबद्दल, म्हणजे क्षयरोगाबद्दल. नुकतंच ना याच्या उपचारांबद्दल एक नवीन अपडेट आलाय आणि त्यामुळे थोडा गोंधळ उडालेला आहे. तर नक्की काय आहे हे अपडेट? चला पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं स्पष्टीकरण, हे जे मॉक्सिफ्लॉक्सासिन नावाच्या औषधाबद्दलचं अपडेट आहे ना, ते अमेरिकेच्या गाईडलाईन्ससाठी आहे, आपल्या भारतासाठी नाही. आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी असते, बरोबर? बरं, मग आता भारतात टीबीच्या निदानासाठी सर्वात सामान्यपणे कोणती टेस्ट वापरली जाते? म्हणजे 3 वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये उत्तर एकच आहे. कोणती असेल ती टेस्ट? चला बघूया. आणि हे बघा, उत्तर अगदी सोपं आहे. टीबीसाठी बेस्ट टेस्ट कोणती असं विचारलं, किंवा कन्फर्मेटरी टेस्ट कोणती असं विचारलं, किंवा अगदी कम्युनिटी स्क्रीनिंगसाठी कोणती टेस्ट वापरतात असं विचारलं, तिन्हीचं उत्तर एकच आहे, स्प्युटम मायक्रोस्कोपी, म्हणजे थुंकीची तपासणी. पण इथेच एक ट्विस्ट आहे. हे साधं सरळ उत्तर नेहमीच बरोबर असेल असं नाही. जर रुग्णाला एखादी दुसरी मोठी समस्या असेल, तर हे उत्तर पूर्णपणे चुकीचं ठरू शकतं आणि मग निदानाचा मार्गच बदलतो. आणि ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे HIV. जर रुग्ण HIV पॉझिटिव्ह असेल तर त्यांच्यासाठी स्प्युटम मायक्रोस्कोपी हे उत्तर चुकीचं आहे. त्यांच्यासाठी जी टेस्ट लागते ती आहे CBNAT. हे लक्षात ठेवा. तर ही CBNAT टेस्ट म्हणजे नक्की काय? ही एक ॲडव्हान्स मॉलिक्युलर टेस्ट आहे. ती फक्त टीबी आहे की नाही हेच सांगत नाही, तर रुग्णाला रिफाम्पिसिन नावाच्या औषधाचा प्रतिकार आहे का हे सुद्धा तपासते. म्हणजे ही खूपच महत्त्वाची माहिती आहे, विशेषतः HIV रुग्णांसाठी. चला तर मग आता आपल्या दुसऱ्या टॉपिककडे जाऊया, गर्भधारणेतील हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण इथेही तोच नियम विरुद्ध अपवादवाला खेळ आहे. गर्भधारणेमध्ये ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. आणि पहिला मॅजिक नंबर आहे 140/90. जर ब्लड प्रेशर सतत या आकड्यावर किंवा यापेक्षा जास्त असेल तर औषधोपचार सुरू करणं गरजेचं ठरतं. आणि दुसरा जास्त धोकादायक आकडा आहे 160/110. याला म्हणतात सिव्हिअर हायपरटेन्शन. जर BP इथपर्यंत पोहोचलं तर परिस्थिती खरंच गंभीर असते आणि तातडीने लक्ष देण्याची गरज असते. मग अशा वेळी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कोणती औषधे दिली जातात? बघूया स्टँडर्ड ट्रीटमेंट काय आहे. तर गाईडलाईन्सनुसार हे 4 मुख्य पर्याय आहेत: लॅबिटालॉल, निफिडिपिन, हायड्रॉक्सिझिन आणि निकार्डिपिन. ही पहिली पसंतीची औषधं आहेत. पण जसं आपण टीबीच्या बाबतीत पाहिलं, इथेही एक अपवाद आहे. एक असा कॉमन आजार जो सगळं चित्र बदलून टाकतो. कोणता असेल तो आजार? काही अंदाज आहेत? तो आजार आहे अस्थमा, म्हणजे दमा. जर गर्भवती महिलेला अस्थमा असेल तर तिला लॅबेटालॉल देता येत नाही. का? कारण लॅबेटालॉल एक बीटा ब्लॉकर आहे आणि ते दम्याच्या रुग्णांमध्ये धोकादायक ठरू शकतं. मग अशा वेळी काय करतात? अशा वेळी एक अत्यंत सुरक्षित पर्याय निवडला जातो, अल्फा मिथाइल डोपा. हो, हे औषध थोडं हळू काम करतं, पण आई आणि बाळ दोघांसाठी ते एकदम सेफ आहे. आणि अशा परिस्थितीत सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचं काय असणार, बरोबर? तर ह्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की वैद्यकीय क्षेत्रात काहीही दगडावरची रेष नसते. गाईडलाईन्स बदलत राहतात. आज जे सत्य आहे ते उद्या बदलेल. त्यामुळे आपलं ज्ञान नेहमी अपडेट ठेवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. जर तुम्हाला नर्सिंगबद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचे बाकीचे व्हिडिओज नक्की बघा. आणि हो, नर्सिंग डिकोडला सबस्क्राईब करायला विसरू नका.